ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन आणि सायली मातृभवन या चाळीमध्ये गेलेले आहेत आणि तेथे मंदा साळुंके या व्यक्तीला शोधत आहेत, पण त्यांना ती व्यक्ती तेथे नाही असं आता समजलेलं आहे. त्या ठिकाणी राहणाऱ्या एका व्यक्तीनं त्यांना अगदी गॅरंटी देऊन सांगितलेले की मंदा साळुंके नावाची व्यक्ती इथंच काय तर इथल्या आसपासच्या कुठल्याही चाळीत राहत नाही. गेले 40 वर्ष झालं मी इथं राहतोय, तुम्हाला कुणीतरी चुकीचं सांगितलेलं आहे असं स्पष्टपणे त्याने सांगितल्यानंतर अर्जुन आणि सायली यांना कळलंय की पुन्हा एकदा सदा आणि मैना यांनी आपल्याला चुकीची माहिती, खोटारडी माहिती दिलेली आहे. पण त्यांनी असं का केलंय असा प्रश्न मात्र आता दोघांनाही पडलेला आहे. त्यांना आता या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. इकडं अस्मिताने कॉफी केलेली आहे. खूप दिवसांनी तिनं कॉफी केली आहे, त्यामुळे सर्वजण तिची चेष्टा करत आहेत. तो सर्वांना सांगतोय की ही कॉफी किती स्पेशल आहे तुम्हाला माहिती आहे. ही कॉफी अगदी 25-30 वर्षानंतर तयार केली जाते अशी ही कॉफी आहे, त्यामुळं स्पेशल कॉफीचा दर्जा हिला मिळालेला आहे अशी चेष्टा तो करत आहे. तर पूर्णाजी देखील म्हणतायत खरंच अरे ही कॉफी खूपच स्पेशल वाटायला लागले मला, इतक्या वर्षातून मिळणारी म्हणल्यानंतर परत कधी मिळणार आहे काय माहिती. आणि त्यानंतर प्रताप म्हणतोय की हां एवढंच नव्हे, मला तर असं वाटतं की अमृत मिळवणं देखील सोपं असेल, पण ही कॉपी मिळवणं त्यापेक्षा देखील कितीतरी अवघड आहे असं म्हणून ते तिची चेष्टा करत आहेत. आणि इकडे सचिनला प्रश्न पडला आहे, तो म्हणजे त्याला येणाऱ्या फोनचा. कारण तिकडून साक्षी त्याला सतत फोन करत आहे, त्याला मेसेज करत आहे आणि तो कसा तरी फोन आणि मेसेज लपवण्याचा प्रयत्न करत आहे. फोन त्याने उलटा करून ठेवलेला आहे, कारण सुलट्या फोनवर साक्षीचा फोटो सर्वांना दिसणार आहे आणि त्यामुळे त्याने फोन उलटा करून ठेवलेला आहे. तरी देखील साक्षी एकानंतर एक फोन करत आहे, कारण साक्षीच्या जवळ महिपत उभा आहे आणि महिपतला सचिनशी बोलायचं असतं, त्याला घरी बोलवून घ्यायचं असतं. पण इकडे सचिन मात्र त्यांचा फोनही उचलत नाही आणि आलेल्या मेसेजला रिप्लाय देखील करत नाही. उलट आता त्याने फोन सायलेंट करून तर ठेवलेला होताच, पण आता फोन स्विच ऑफ करून टाकलेला आहे. आणि हे पाहिल्यानंतर साक्षीला कळत नाही की आता महिपतला काय उत्तर द्यावं, कारण हा सचिन इतका बिझी असू शकतो का की त्याने फोन स्विच ऑफ करून टाकलाय. महिपत पुरता चिडलेला आहे आणि साक्षीला म्हणतोय नक्की तुमचं सचिन प्रकरण काय ना ते एकदा तपासा, कारण तो माणूस तुम्हाला बोलायला देखील तयार नाही. माणूस एवढा बिझी असू शकतो का की एखादा मेसेजसुद्धा करू शकत नाही. तर इकडे अस्मिता पाहते की खरोखरच सचिनला सारखे फोन येत होते, म्हणून ती त्याला म्हणते की फोन उचल तरी. तेव्हा तो म्हणतो नाही आता मी स्विच ऑफच करून टाकलेला आहे, कारण सारखं सारखं फोन यायला लागले ना तर मग मग मला उचलावे लागणार. अस्मिता म्हणते हां मग उचल ना, सांग की त्यांना मी बिझी आहे म्हणून. तो म्हणतो नको, मला नाही वाटत असं करावं. तर सर्वांनाच म्हणतो बघा माझी बायको कशी आहे, फोन उचलला तरी चिडते, फोन नाही उचलला तरी चिडते. अगं आता जर का मी फोन उचलला तर मला काम लागणार आणि त्यानंतर ते किती वेळ असेल काही सांगता येत नाही. तेव्हा स्मिता म्हणते असं असेल तर अजिबात फोनला हात देखील लावू नको, आणि त्याने आता फोन स्विच ऑफ करून ठेवलेला असतो. तर इकडं महिपत चिडलेला आहे आणि तो म्हणतोय या माणसाचं काय करायचं ते नीट ठरव साक्षी, कारण मला असं वाटायला लागलंय की तू बुडत चाललेली आहे, पण निक्या माणूस कोण आहे कसा आहे त्याची चौकशी नीट होणं गरजेचं आहे. साक्षी महिपतला म्हणते तुम्ही नका काळजी करू अण्णा, मी बघते काय करायचं ते, तुम्ही ना उगाच टेन्शन घेता या गोष्टीचं. इकडे प्रियाने 2 बादल्या भरून कपडे धुतलेले आहेत आणि ते पण बागेमध्ये धुतलेले आहेत आणि ते कपडे घेऊन ती हॉलमध्ये आलेली आहे. तेव्हा पूर्णाजी तिची चेष्टा करत म्हणते की आता या बादल्या इकडं कशाला घेऊन आली आहेस, तुला माहिती नाही का कपडे धुतल्यानंतर काय करायचं असतं. प्रिया म्हणते म्हणजे अजून काय करायचं राहिलंय. प्रियाला पूर्णाजी सांगते काय करायचं राहिलं म्हणजे अगं हे कपडे सुकवायला टाक, आणि ते इथे कशाला आणलेत, ते बाहेरच टाकायचेत ना. प्रिया म्हणते हां हो हो खरं विसरलं माझ्याकडून. पूर्णाजी म्हणते नुसतं विसरलं म्हणू नको, कपडे टाकताना चांगले झटकून टाकायचे हे लक्षात ठेव, म्हणजे जर का झटकून टाकले तर त्यांना सुरकुत्या राहत नाहीत, नाहीतर तशाच टाकून देशील. पूर्णाजीनं प्रियाची चांगलीच धुलाई केलेली आहे आणि प्रियाला पूर्णाजीचं ऐकल्याशिवाय पर्यायच नाही आहे. कारण पूर्णाजीचं जर का ऐकलं नाही तर मग आपल्याला या घरातून हाकलून देण्यात येईल, पण आपल्याला या घरातून अजिबात बाहेर जायचं नाही आहे. या गोष्टीमुळं पूर्णाजीनं सांगितलेली एक ना एक गोष्ट प्रिया ऐकायला तयार आहे. ती पूर्णाजीला सांगते की हो मी आता कपडे धुतलेले आहेत,
छानपैकी झटकून ते कपडे मी बाहेर वाळत घालते आणि वाळल्यानंतर ते घेऊन सुद्धा येते. पूर्णाजी तिला गुड असं म्हणते आणि सर्वांना सांगते की बघा, आता अजून एक आश्चर्य तुम्हाला बघायला मिळालं ना. अस्मितानंतर हे या तन्वीचं आश्चर्य सर्वांनी बघून घ्या. तर प्रताप म्हणतो, खरंच हे देखील अगदी महत्त्वाचं आश्चर्य होतं बरं का, आणि अतिशय सुंदर अशी गोष्ट पूर्णाजी तू तिला शिकवलेली आहे असं म्हणून तिची चेष्टा करू लागतात. तिकडे पत मात्र जाम चिडलेला आहे, कारण साक्षीचा फोन देखील तो व्यक्ती उचलत नाहीये आणि साक्षी मात्र त्याला सारखं फोन करते. साक्षी त्या व्यक्तीमध्ये गुंतलेली आहे असा आता महिपतला शंका आलेली आहे आणि म्हणून तो तिला म्हणतोय, कोणत्याही व्यक्तीच्या प्रेमात पडायच्या आधी त्या व्यक्तीबद्दल सगळी माहिती काढणं गरजेचं आहे साक्षी. तेव्हा ती म्हणते, अण्णा तुम्ही ना काही पण बोलतात, असं काही नाही आहे. हां, म्हणजे मी करते त्याला कॉल, पण तुम्ही म्हणताय तसं सगळी माहिती काढल्याशिवाय मी पुढं अजिबात जाणार नाही आहे. कारण आता प्रत्येक पाऊल आपल्याला व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. महिपत म्हणतो, या गोष्टीची तुला अक्कल असेल तर मग जास्त सांगण्याची काही गरज नाही आहे, कारण माणूस एवढा कधीच बिझी नसतो की साधा एक फोन उचलून मी बिझी आहे म्हणून सांगणे इतपत, किंवा मेसेज देखील त्याने तुला केलेलं नाही आहे. त्यामुळं प्रत्येक गोष्ट नीट लक्षात ठेव. तर साक्षी महिपतला म्हणते की अहो अण्णा, खरंच तुम्ही ना खूप टेन्शन घेतलं या गोष्टीचं. असू शकतं, काही काम असू शकतो, तुम्ही का असं टेन्शन घेताय, आणि काळजी करू नका. आता समीरा शेखर आहे ना, ती अतिशय चालाक आहे. ती आता पहिल्यासारखं वागणार नाही आहे. साक्षी होती ना, ती वेगळी होती, समीरा वेगळी आहे असं ती अण्णांना पटवून देण्याचा प्रयत्न करते. तर अण्णा तिचं मात्र ऐकत नाहीत. ते म्हणतात, ठीक आहे, त्या मुलाच्या नशिबात माझ्याबरोबर कॉपी प्यायची नाही आहे असं म्हणून महिपत निघून जातो. इकडे अर्जुन आणि सायली झालेल्या गोष्टीचाच विचार करत आहेत. मंदा साळुंकेंचा फोन नंबर आपल्याला चुकीचा का दिला गेलेला आहे, या पाठीमागं नक्की काय कारण आहे. तर अर्जुन विचार करतोय, DNA रिपोर्ट तर अगदी बरोबर आलेले आहेत, म्हणजे हे सायलीचे आईवडील आहेत हे नक्की झालेलं आहे. मग असं असेल तर ते खोटं का बोलतायत. त्यांनी मंदा साळुंकेचा नंबर आपल्याला खोटा का दिला, त्यांचा पत्ता देखील खोटा का दिला, ही गोष्ट खरोखरच विचार करण्यासारखी आहे. आणि सायलीला जी गोष्ट त्रास देते आहे ते अगदी योग्यच आहे, कारण ते जे वागत आहेत ते चुकीचं वागत आहेत. त्यामुळं सायलीला समजावून सांगणं गरजेचं आहे. तर सायली विचार करते की आता मी जर का ह्यांना काय बोलायला गेले तर तेच पुराण गाणार की तुला सांगितलं होतं ना तिकडं जाण्याची काही गरजच नाही आहे. मी DNA रिपोर्ट आणलेले आहेत आणि DNA रिपोर्टमुळं सिद्ध झाले की ते तुझे आईवडील आहेत. पण ते का खोटं बोलत आहेत ही गोष्ट यांच्या काय लक्षात येणार नाही आहे. त्यामुळं आत्ता जर का मी काय बोलले तर पुन्हा तेच पुरावे आणि तीच गोष्ट ही उघडत राहणार. त्यामुळं ती जवळ पडलेला टॉवेल उचलते आणि जा तुम्ही अगोदर फ्रेश होऊन या असं अर्जुनला म्हणते. तर अर्जुन पुन्हा एकदा तो टॉवेल तिच्याकडे फेकत म्हणतो, मी जाणार नाही, जायचं असेल तर तुम्ही जावा पण मी काय जाणार नाही. तेव्हा सायली म्हणते, ठीक आहे, तुम्हाला जे करायचं आहे ना ते करा, तुम्हाला माझी प्रत्येक गोष्टच खटकते, मी काय जरी बोललं तर खटकते, मी काय जरी बोललं तर तुम्हाला चुकीचंच वाटतंय. अर्जुन म्हणतो, आता हे कोणी सांगितलं तुला, अगं आता विषय चाललाय काय, तुझ्या डोक्यात चाललंय काय तेच मला कळत नाही आहे, असं मी काहीच बोलत नाही आहे. सायली म्हणते, ठीक आहे, तुमच्या डोक्यावर जे भूत चढलं आहे ना ते तुम्हाला आता काय खाली उतरू द्यायचं नाही आहे. तुम्हाला असं वाटतंय मी खोटं बोलते, मी जे करते ते चुकीचं करते. अर्जुन म्हणतो, अहो पण मी असं म्हणलेलंच नाही आहे, मी उलट असा विचार करतोय की कदाचित तुमची देखील गोष्ट बरोबर आहे असं तो बोलत असतो. पण सायली मात्र त्याचं काहीच ऐकत नाही. सायली टॉवेल घेते आणि आता तीच फ्रेश व्हायला निघून गेलेली असते. अर्जुनला मात्र समजतंय की यावेळेस सायलीचं बरोबर आहे. इकडे सदानंद कुठेतरी निघून गेलेला आहे आणि मैनावती एकटीच रूममध्ये आहे आणि तेवढ्यात तिचा फोन वाजतो. फोन कुठं वाजतंय पाहते आणि फोन उचलते तर सदाशिवचाच नवीन नंबरवरून फोन आलेला असतो आणि ती विचारते, कोण बोलतोय. तेव्हा सदाशिव म्हणतोय, अगं मी आहे, सदा बोलतोय. ती म्हणते, अहो कुठल्या नंबरवरून फोन केला आहे तुम्ही. तो म्हणतो, अगं थोडं कांडच झालं आहे. काय झालं, मी दारू प्यायसाठी एका माणसाचं पाकीट मारलं होतं आणि त्या माणसाने मला पकडलं आहे आणि आता पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. मैनावती म्हणते, आता मारा तिकडं चिकडं तोंड दाखवायला येऊ नका, आता मी काय जामीन बिमीन करणार नाही, वैताग आणलाय नुसता तुम्ही. अहो पैसे पाहिजे होते तरी तर घरच्यांना मागायचे ना, तिकडे जाऊन पाकीट मारायची काय गरज आहे. सदा म्हणतो की अगं आता चुकलेच, आता काय करायचं. मैनावती म्हणते, तिकडंच राहा 2-3 दिवस, मार खा आणि नंतर या, असं म्हणून तिने फोन ठेवून टाकलेला आहे. आणि इकडे विचार करते, काय या बाबाचं करावं काय माहिती, जाऊ दे मरू देत, मी झोपते आता, त्याला कधी यायचे तवा येऊ दे, पालथा पडू दे, असं म्हणून ती मात्र निवांत झोपलेली आहे. इकडे सचिन आणि अस्मिता झोपलेल्या असतात. तेथे सचिनचा फोन पुन्हा एकदा वाजायला सुरुवात झालेली आहे.
सचिन पाहतोय की पुन्हा एकदा साक्षीचा म्हणजेच समीराचा फोन येऊ लागलेला आहे आणि तो पाहतो आणि पुन्हा सायलेंट करून ठेवतो. पण सारखा सारखा फोन येतोय. अस्मिता शांतपणे झोपलेली आहे. पाहून तो ठरवतो की आता फोन उचलणं गरजेचं आहे. तर इकडे साक्षी मात्र चिडलेली आहे, कारण अजून पण तो फोन उचलत नाहीये. म्हणजे अगोदर तो बिझी होताच, पण आता रात्री तो काय बिझी आहे आणि तो फोन का उचलत नाहीये? असं कोणतं काम त्याने हातात घेतलंय की त्यामुळं त्याला मोबाईल देखील पाहता येत नाहीये? या गोष्टीमुळे ती चिडून पुन्हा पुन्हा फोन लावते आणि आता सचिनने फोन उचललाय आणि तो अस्मितापासून दूर जाऊन बोलण्याचं त्याने ठरवलंय. इकडे अर्जुन पाहतोय की सायली अजून देखील विचार करत आहे. आता झोपायची वेळ झालेली आहे, तरी देखील ती विचार करत आहे. अर्जुनला असं वाटतंय की आता विचार करत बसण्यात काहीच अर्थ नाहीये. दिवस या गोष्टीत सगळा गेलेला आहे. आता शांतपणे झोपायचं आणि सकाळी उठून फ्रेश माइंडनं विचार करायचा, असा विचार तो करत आहे. पण हे जर का सायलीला सांगितलं तर ते काही तिला पटणार नाहीये. म्हणून काय करावं ते त्याला सुचत नाही. तर सायली खरोखरच त्याच विचारात गर्क झालेली आहे. तिला कळतच नाहीये की नक्की काय करावं, कशा प्रकारे त्या दोघांचा खोटारडेपणा समोर आणावा आणि ते खोटं का विचार करतायत, त्या पाठीमागं नक्की काय स्टोरी आहे ही त्यांच्याकडून कशी काढून घ्यावी, असा विचार ती करत बसलेली आहे. ती खरोखरच असा विचार करते. आता वेळ मिळालाय ना तर शांतपणे विचार करत बसायचा. अर्जुन फोन लावतो तो म्हणजे चैतन्याला, आणि आता अर्जुन आणि सायली बोलत नाहीत तर ते दोघं चैतन्याच्या मार्गे एकमेकांशी बोलत असतात. अर्जुन चैतन्याला बोलतोय, अरे आता रात्र झालेली आहे म्हणल्यानंतर शांतपणे झोपणं गरजेचं आहे आणि उठून नंतर विचार केला तर चालत नाहीये का? चैतन्याला नक्की अर्जुन काय बोलतोय ते काहीच कळत नाहीये. पण सायलीला मात्र अचूक समजलंय की तो काय बोलतोय ते. तेव्हा सायली पटकन उठते आणि चैतन्याच्या फोनकडे येते आणि म्हणते, चैतन्य भाऊजी मला समजतंय काय, त्या मला सांगण्याची काही गरज नाही. मला असं वाटतंय की आत्ता वेळ मिळालाय ना तर आत्ता शांतपणे विचार करत बसायचा, सकाळचं सकाळी बघूया. चैतन्य ह्या दोघांचं बोलणं ऐकतोय. त्याला कळतं की हे दोघं एकमेकाला बोलण्यासाठी यांनी फोन केलेला आहे. चैतन्य म्हणतो, अरे बाबांनो, तुम्ही दोघं एकमेकाच्या जवळ आहात ना, मग माझ्या वाये बोलण्याची तुम्हाला काय गरज आहे? मला फोन करण्याची काय गरज आहे? फोन ठेवा आणि तुम्हाला जे काय बोलायचं आहे ना ते दोघं एकमेकाशी बोला. पण अर्जुन म्हणतो, अरे हिला कळतच नाहीये, मी किती गोष्ट सांगू आता? मी आता सकाळपासून झालं कंटाळून गेलोय, सकाळपासून तीच गोष्ट सांगतोय, आत्ता तरी झोपणं गरजेचं आहे. पण सायली मात्र ऐकायला तयार नाही. सायली म्हणते, नाही, आत्ता विचार करणं गरजेचं आहे, नक्की ते दोघं का खोटं बोलत आहेत? आता तुम्हीच सांगा मला चैतन्य भाऊजी, त्या गोऱ्या आणि चौगुले यांच्या केसचं काय झालं हो? ते दोघं खोटं बोलत आहेत म्हणल्यानंतर त्यांचं पुढं काय करणं गरजेचं आहे? चैतन्य आता चांगला चिडतो. अहो काय असतील ना केसेस ते तुम्ही सॉल्व करा. आता मी मात्र कंटाळून गेलेलो आहे, वैतागून गेलेलो आहे. मला अजिबात फोन करू नका, मला झोपू द्या आणि माझ्यामार्फत बोलण्याची तुम्हाला काय गरज नाही, असं म्हणून त्याने फोन चक्क कट करून टाकलेला आहे. सायली आणि अर्जुन बघतात की चैतन्य वैतागून गेलेला आहे आणि ते दोघेही एकमेकाकडे बघतात आणि म्हणतात, असो, मी आत्ताच विचार करत बसणार आहे, असं सायली म्हणते. तर अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मी मात्र आता शांतपणे झोपायचं ठरवलेलं आहे. पण सायली जाते आणि सायली जाऊन पटकन झोपी जाते. अर्जुन पाहतो की ती तर आता झोपायला चाललेली आहे. तो म्हणतो, बरं झालं, आता जरा शांतपणे झोपा, म्हणजे तुमचं डोकं शांत होईल आणि माझं देखील डोकं शांत होईल. सकाळी उठलं ना की मग आपण पुन्हा एकदा या गोष्टीवर विचार करू. सायली मात्र त्याला एक किंवा दोन काहीच बोलत नाही, स्वतः जाऊन शांतपणे झोपते. अर्जुन बघतो की पिण्याचं पाणी देखील सायलीनं आणलेलं नसतं. तो मग उचलतो आणि पाणी आणण्यासाठी किचनकडे जातो. तर इकडे सचिन फोन घेऊन बाहेर आलेला आहे. बाहेर म्हणजे अगदी घराच्या बाहेरच येऊन त्याने फोन घेतलेला आहे आणि उचललेला आहे. तेव्हा साक्षी तिकडून त्याच्यावर जाम ओरडायला सुरुवात करते आणि म्हणते, असला कसला बिझी झालायस रे तू? तुला साधा एक फोन एक मेसेज करणं होत नाही आहे का? तेव्हा तो म्हणतो, अगं मी ना जेवायला गेलेलो होतो आणि आमच्या मित्रामध्ये ना कसा नियम आहे की जेवण करत असताना फोन उलटा करून ठेवायचा, कोणाचाच फोन उचलायचा नाही आणि जर का फोन उचलला तर बिल द्यावं लागणार आहे. साक्षी म्हणते, अच्छा, तर मित्रांमध्ये तू बोलतोयस, फिरतोयस, जेवण करतोयस, तरी देखील तुला वेळ नाही आहे का? तो म्हणतो, अगं असं नाही आहे काय, मी सांगतोय ना तुला, इथं होतो ना तर मी फक्त तुझ्याविषयीच बोलत होतो. साक्षी म्हणते, खरं सांगतोयस तू? तो म्हणतो, मग तुला खोटं वाटतंय का? ते म्हणते, हो, 100% मला हे सगळं खोटं वाटतंय. तू कशाला माझ्याविषयी त्यांना बोलत बसणार आहेस? तू काहीतरी थापा मारतोयस, असं ते म्हणत असते. तर इकडे अर्जुन पाणी घेतो आणि पाणी घेतल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की मुख्य दरवाजा आपल्या घराचा तर उघडाच आहे. दरवाजा कसं काय उघडा आहे बरं, असा विचार करून तो आता दरवाजाच्या दिशेनं चाललेला आहे.
आणि तिकडे सचिन मात्र साक्षीशी बोलत बसलेला आहे. त्याला माहिती नाही आहे की पाठीमागून अर्जुन येत आहे. अर्जुनने जर का आता हे सगळं ऐकलं तर खूप मोठा घोटाळा होणार आहे. कारण रात्रीचं सचिन बाहेर येऊन कोणाशी बोलत आहे असा प्रश्न त्याला पडल्याशिवाय राहणार नाही आणि मग या प्रश्नाचं काय उत्तर द्यायचं असा प्रश्न सचिनच्या समोर उभा राहणार आहे. आणि इकडं सचिन मात्र साक्षीशी धादांत खोटं बोलतोय. तो म्हणतोय मी मित्रांसोबत होतो आणि त्यांच्यासमोर मी फक्त तुझ्याविषयीच बोलत होतो. त्यामुळे आता आपण लवकरात लवकर पुन्हा भेटायचं आहे कारण माझ्या मित्रांना तुला भेटायचं आहे असं माझ्या मित्रांनी सांगितलेलं आहे. पण सचिननं सांगितलेली सगळी गोष्ट साक्षीला मात्र खरी वाटते आणि ती म्हणते असं असेल तर ठीक आहे आपण पुन्हा बोलूया असं म्हणून तिने फोन ठेवलेला असतो. आणि फोन ठेवल्यानंतर तेवढ्याच सचिनच्या समोर उभा आहे अर्जुन आणि तो विचारतोय की काय झालं, बाहेर येऊन तो असं काय बोलतोयस आणि कोणाशी बोलत आहे. सचिन गडबडून जातो आणि मग तो काय नाही रे, ते म्हणजे माझे ना US कॉल असतात ना ते रात्रीच असतात, त्यामुळं मला आता त्यांच्याशी बोलणं गरजेचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो अरे हो पण आता इतक्या रात्रीचं. सचिन म्हणतो मग तेच सांगतोय ना, आतमध्ये जर बोलत बसलो असतो ना तर मग अस्मिताला राग आला असता. ती म्हणली असते इतक्या रात्रीचं पण फोन उचलायची काय गरज आहे असं म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो हो ते आहे. नाही नाही, बायकोचा राग अगदी महत्त्वाचा असतो आणि त्याचं उत्तर देणं देखील महत्त्वाचं असतं. जा 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 तू झोप बरं असं म्हणून तो सचिनला पाठवतो. आणि त्याला स्वतःला देखील आठवणीत येतं की आपली बायको देखील आपल्यावर चिडणार आहे कारण आपण इथे येऊन बसलेलो आहे असं म्हणून तो पटकन जातो आणि तो देखील झोपतो. अर्जुन सायली शांतपणे झोपलेला असतात तेव्हा सायलीला एक स्वप्न पडलेलं आहे. खरं तर आज तिचा वाढदिवस आहे आणि तिला वाढदिवसाच्या दिवशीचं स्वप्न पडलेलं आहे. तिला आठवतंय त्याप्रमाणे तिचे आईवडील तिच्या पाठीमागं धावत आहेत. ती पुढं पळत आहे आणि त्यानंतर तिघंजणं मिळून केक कापत आहेत. आणि केक कापल्यानंतर तो केक पहिल्यांदा सायलीला म्हणजेच तन्वीला भरवला जातो आणि त्यानंतर तन्वी आणि आई मिळून तो केक तिच्या वडिलांना म्हणजे रविराजला भरवत आहेत. पण अजूनही सायलीला त्यांचं तोंड मात्र स्पष्टपणे दिसत नाही आहे. पण तिला आता हे स्वप्न पडलेलं आहे की आपण आपल्या आईवडिलांना केक भरवतोय आणि या गोष्टीमुळं दचकून ती जागी झालेली आहे. सायली उठलेली पाहून अर्जुन देखील उठलेला असतो आणि काय झालं असं विचारतो. तर नेमकं असंच स्वप्न इकडं प्रतिमाला देखील पडलेलं आहे. रविराज पाहतो की प्रतिमा झोपेतून जागी झालेली आहे आणि तो विचारतो काय झालं. तेव्हा ती सांगते की मला तन्वीचं स्वप्न पडलेलं आहे. तर इकडं सायली सांगते की मला माझ्या घरच्यांचं म्हणजे माझ्या आईवडिलांचं स्वप्न पडलेलं आहे. पण अर्जुनला असं वाटतंय की हे अजूनही आईवडिलांविषयी विचार करते म्हणूनच तिला असं स्वप्न पडलेलं असणार आहे. अर्जुन तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही सकाळपासून त्याच गोष्टीवर विचार करतायत ना म्हणून तुम्हाला असं स्वप्न पडलेलं आहे. पण असं स्वप्न या अगोदर पडलेलं नाही असं सायली त्याला सांगण्याचा प्रयत्न करते. पण अर्जुन मात्र आता सध्या तिचं काहीच बोलणं ऐकून घेत नाही. आता झोपणं गरजेचं आहे. मी तुम्हाला म्हणलंय ना आपण सकाळी या गोष्टीवर विचार करूया, त्यामुळे तुम्ही आता शांतपणे झोपा असं म्हणून तो तिला एक ग्लास भरून पाण्याचा देतो आणि तिला सांगतो की आता शांतपणे झोपा, या विषयावर आपण पुन्हा चर्चा करूया आणि पुन्हा बोलूया. सायली देखील पाणी पिते पण तिच्या लक्षात आलेलं आहे की असं स्वप्न आपल्याला या अगोदर पडलेलं नव्हतं. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सायली वाढदिवसासाठी विराज आणि प्रतिमा यांच्या घरी गेलेली आहे. खरं तर ती स्वतःच्याच घरी गेलेली आहे आणि तिथं गेल्यानंतर तिला गरगरायला लागलेलं आहे. हे सगळं प्रसंग पाहत असताना तिला गरगरायला लागलंय कारण आज प्रियाचा वाढदिवस आहे पण खरं तर तो वाढदिवस सायलीचाच आहे. सायलीला स्वतःच्या वाढदिवसाच्या गोष्टी आठवत आहेत आणि प्रतिमा देखील पहिल्यांदा प्रियाला केक भरवत असते पण अचानक तिचा हात तन्वीकडे जातो आणि त्यानंतर तन्वी आणि प्रतिमा दोघीही रविराजला केक भरवतात. हे अगदी स्वप्नात घडलेलं आहे, तसंच घडलंय हे सायलीच्या लक्षात येतं आणि ही गोष्ट अगोदर कधीतरी घडून गेलेली आहे असं देखील तिला वाटू लागतं. आता नक्की तिच्या लक्षात येणार आहे का ही अगोदर घडलेली गोष्ट म्हणजे आपल्या आईवडिलांबरोबरच घडलेली आहे, म्हणजे रविराज आणि प्रतिमा हेच आपले आईवडील आहेत. ही गोष्ट उलगडेल का ते मात्र आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.